झी 24 तास एक पाऊल पुढे। नाट्य दरबारमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्र, आयुष्याच्या प्रवासात आपल्याला कधी कधी रिव्हर्स गिअर टाकावासा वाटतो। मग काय होतं बघूया रिव्हर्स गिअर या नाटकात। टेक अ लुक। मला सांगा, एमसीचा फुल फॉर्म काय रे? महा कंपनी वस्तू करणारी। ते महा कंपनी चोर नाही मी चोर। निशांत तू सांग ना। एखादी शिक्षण पद्धत चुकीची नसते, तर त्याकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो। तो बदलण्याची गरज आहे असा संदेश घेऊन रिव्हर्स गिअर हे नवं नाटक भेटीला आलंय। मिनिमम कॉम्पिटेंटल ओकेजनल कोर्सेस तेच ते इट्स सेम लाईक सायन्स। म्हणून तर आम्ही बोलतो ना सायन्स स्टुडंट म्हणून। जती एमसीडीसी बघायला गेले ना खूप कठीण आहे। सर आपले लाईफली चेक करतात ना, म्हणून आपण पास तरी होतो। तरुणांच्या समस्या यात मांडण्याचा प्रयत्न केलाय। नव्या हौशी कलाकारांची गँग या नाटकात दिसतीये। तुला बघितल्याशिवाय माझा दिवस नाही जात ग। तुझ्याशी बोलल्याशिवाय माझ्या घशातून घास नाही होत। खरंच मला तू खूप आवडली। मुळात रिव्हर्स गिअर असं सांगायला म्हटलं की तुम्ही आयुष्यात जी तुमची स्वप्न आहेत ती कुठेही कॉन्फिडन्स लूज झाल्यानंतर ती पहा। मुळात ते पाहिल्यानंतर तुम्हाला तुमची लाईफ स्वतः रिव्हर्स होते का, तुम्ही पाहता का ती लाईफ, हे महत्त्वाचं। आणि मुळात कॉन्फिडन्स मुलांपर्यंत पोचवायचं आहे हे आमचं खूप असं मनापासून ध्येय आहे की मुलांपर्यंत कॉन्फिडन्स पोचवण्यासाठी। ॲक्च्युली असं होतं आहे की हा शिकताना व्यवस्थित आहे, सगळ्याचं बरोबर आहे, पण असं होतं आहे की नेटच्या एका चुकीच्या निर्णयामुळे ह्याचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स एकदम म्हणजे पहिले एकदम गगनावर त्याचा असा कॉन्फिडन्स असतो आणि नंतर लगेच तेवढ्याच ताकदीने तो पडतो आणि हा एकदम शून्यात जातो की तो काहीच करू शकत नाही। आता तो ब्लँक झालेला असतो, काहीच करणार नाही। तर मग शेवटी तो असा एकदम ब्लँक होऊन सुसाईडचा काहीतरी निर्णय घेतो आणि हा चुकीचा निर्णय तो घेतो कारण कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळे। पण त्याचे मित्र, त्याचा भाऊ त्याला सांभाळतो आणि तो नंतर परत आत्मविश्वास त्यातला येऊन तो परत उभा राहतो। विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यार्थीच आत्मीयतेने मांडू शकतात असं रिव्हर्स गिअरच्या दिग्दर्शकाला मनापासून वाटतं। तुला जरी हे खोटं वाटत असलं ना तरी हे खरं आहे। हो खरे माझं तुझ्यावर खरंच खूप खूप प्रेम आहे। हो खूप प्रेम आहे। हे कन्सेप्ट मीन्स 12वीच्या मुलांसाठी एक आहे। आम्ही एक दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे की कॉमनली म्हणजे कुठलंही नाटक पाहिलं 12वी असो किंवा आपण शिक्षण पद्धत म्हणालो तर ते आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे दाखवतात। पण आम्ही एक नवीन प्रयत्न म्हणजे MCC दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यातली एक खूप गंमत आहे म्हणजे आपण एक वेगळ्या पद्धतीने काय करू शकतो ते। आणि ही प्रोसेस चालू असताना कुठेतरी नेट पद्धत चुकीची नाही किंवा शिक्षण पद्धत चुकीची नाही हे न दाखवता जी काय पद्धत आहे त्याला आपण कसं सामोरे जावं आणि त्या पद्धतीनुसारच जावं। कुठलीही पद्धत जर आपण करायची झाली कुठलंही काही काम असो ते आपण आपल्या थ्रू जर केलं तर किती एन्जॉयबल करत जर केलं तर ते काम सोपं होतं हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यात। रिव्हर्स गिअर या नव्या नाटकाला प्रेक्षक कसा कौल देतात हेच पाहायचं। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। चलो फ्रेंड्स, नाट्य दरबारमध्ये मी तुम्हाला करते अलविदा। पुन्हा भेटूया नाटकांच्या राज्यात। तोपर्यंत बाय बाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।